प्लॅटी हेल्मेंथिस, उच्चार पर व्यवस्थित करा, प्लॅटी हेल्मेंथिस. हां, वाटल्यास कंसात तिथे लिहून ठेवा मराठीमध्ये, प्लॅटी हेल्मेंथिस. ओके. हां, पुढं एक जण मराठी एक जण इंग्लिश, कोण कुठलं असते बघा. हां, तर अलीकडे या दोघे पण, तर दिसत नाही. काय करायचं दादा, ये. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांब. Animal is slender and flat like a leaf or strip. Hence they are called as flatworms. चपट्या कृमींचा संघ. यांचे शरीर सळपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असतात, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. Second, most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी असतात, अंतःपरजीवी असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. Third, body is acoelomate and bilateral symmetrical. यांचे शरीर देहगुहाहीन असून द्विपार्श्व सममित असते. Fourth, these are triploblastic, that is, their body is made up of 3 germ layers: endoderm, ectoderm and mesoderm. हे प्राणी त्रिस्तरी असतात. त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतःसत्र अशा 3 जनस्तरांपासून बनलेले असते. Fifth, these animals are hermaphrodite, that is, male and female reproductive systems are present in the same animal body. हे प्राणी अभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजननसंस्था असतात. Example, planaria, liver fluke, tapeworm, etc. उदाहरणे प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, पेटवॉर्म इत्यादी. पटकृमी. सगळ्यात महत्वाचं आहे प्लॅटी हेल्मेंथ. ह्याचा अर्थ हेल्मेंथ, ह्याचा अर्थ जंत. काय येतोय? जंत. जंत आपल्या पोटात जंत होतात, लहान बाळाच्या पोटात जंत होतात, तर हे जंताचं हे म्हणजे प्लॅटी हेल्मेंथिस आहे. आता हे अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवायचं 3-4 शब्द लिहून काढायचे पहिल्यांदा. जेव्हा आपण काल काय बघितलं, काल काय बघितलं होतं आपण? पहिला कुठला होता? पोरीफेरा बघितलं. 5 शब्द लक्षात ठेवायचे. वाक्य म्हणलो मी तुम्हाला, काय म्हणलो, आणि ते शब्दाला नंतर एक्सप्लेन करायचं. समजलं? त्यानंतर इथं पण आपण काय करायचं, पहिल्यांदा हे 5 शब्द लिहून काढले, हे पहिलं पाठ करायचे ऍज इट इज. समजलं? आपण काय आइन्स्टाईन नाही, सगळं लक्षात राहणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा शब्द लिहून काढायचे आणि शब्दाला नंतर एक्सप्लेन करायचे. ही डोक्यात ट्रिक लक्षात ठेवा. प्रत्येक फायलम लक्षात ठेवत असताना आपल्याला काय करायचे, मी तुम्हाला काल बोललो, 5-5 वर्ड लक्षात ठेवायचे आणि थोडंफार त्याच्याबद्दल काहीतरी PQRS म्हणजे स्ट्रायकिंग लक्षात ठेवायचे. जसं की मी तुम्हाला काय सांगितलं, हेल्मेंथ याचा अर्थ काय होतोय? जंत. काल प्लॅटी ह्याचा अर्थ फ्लॅट असलेला, फ्लॅट म्हणजे चपटा असलेला. कळलं? आणि म्हणूनच त्याला फ्लॅट वर्म असं सुद्धा, वर्म म्हणजे जंत माहिती ना, वर्म म्हणतो, वर्म झाले म्हणून याला फ्लॅट वर्म असं सुद्धा म्हणतात. हेल्मेट म्हणजे वर्म इथंच आहे बघा, आणि प्लॅटी म्हणजे फ्लॅट असलेला. आता समजलं? ह्याच्यावर शब्द आहे. म्हणजे जंताचे जे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये इथं हा येणार आहे, दॅट इज द प्लॅटी हेल्मेंथिस. ओके. प्लॅटी हेल्मेंथिस म्हणजे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा यायला पाहिजे, हा जंताचे भाग आहे. सेकंड वन एंडो पॅरासाइट. पॅरासाइट याचा अर्थ दुसऱ्यावर अवलंबून असलेला. समजलं मी काय म्हणत होते? फॉर एक्झाम्पल, आपल्या डोक्यात असलेल्या उवा, लिका, डोक्यात असतात की भरपूर मुलींच्या डोक्यात असतात, दॅट इज द पॅरासाइट. म्हणजे दुसऱ्यावर आहे ते अवलंबून. कळलं? त्याचप्रमाणे गाई म्हशी असतील त्यांच्या घरात, त्याच्या अंगावर तांबवा, गोचिड, पिसवा असं बघितलं का तुम्ही कधी? गाई म्हशींच्या ऐकलं तरी कधी? तांबवा, गोचिड नावाचा प्रकार असतोय गाई म्हशींच्या अंगावर, त्याला आपण काय म्हणतो? आपण पॅरासाइट, म्हणजे दुसऱ्याला त्रास देणार. कळलं? तसंच हे पोटामध्ये जे जंत आहे त्याला आपण काय म्हणतो? आपण
पॅरासाइटच म्हणतो, म्हणजे तो आपल्यावर अवलंबून आहे. कळलं? दुसरी गोष्ट आता एंडो ह्याचा अर्थ आतमध्ये. समजलं? जे आपल्या पोटाच्या आत असतात जंतर किंवा पॅरासाइट त्याला म्हणायचं एंडो पॅरासाइट. आणि जे शरीराच्या बाहेर असतात, जसं की तुम्हाला मी सांगितलं आता उवा असतील, लिका असतील किंवा गाई म्हशीच्या अंगावर असलेला तांबू असतील, हे कुठे आहे? जो बाहेर, त्याला म्हणायचं एक्टो पॅरासाइट. कुठले म्हणा? एंडो पॅरासाइट, एक्टो पॅरासाइट. समजलं? तर हे प्लॅटी हेल्मिंथिस कसे आहेत? एक्टोपॅरासाइट नाही ते. हे कोण आहेत? एंडो, शरीराच्या आतमध्ये असतात. म्हणजे तांबवा, गोचीड, पिसवा हे सगळे कुठे येणार आहेत? एक्टोमध्ये येणार आहेत. हे कसे आहेत? काल आपण बघितलं सिलोम असलेला. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. ह्याला बॉडी कॅव्हिटी नाही आहे म्हणून ह्याला म्हणलं सिलोमेट. समजलं? त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक. काल आपण बघितले 3 लेअर असतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझो मधला असला तरी 3 लेअर असले तर ह्याला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक. समजलं? त्यानंतर हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय? मेल आणि फिमेलचे ऑर्गन ह्याच्यामध्येच असतात, त्याला म्हणायचं हर्मॅफ्रोडाइट. कळलं? मेल पार्ट पण ह्याच्यातच असतोय आणि फिमेल पण. म्हणजे हे वेगळे वेगळे नसतात, मेल वेगळे फिमेल वेगळे असं नाही. हे कसं असतात? एकच असतात. समजलंय? जसं की आपण बायसेक्शुअल प्लांट बघितलं, लक्षात आहे तुमच्या? तसं आहे, हे बायसेक्शुअल असतात. समजलं? त्यामुळे वर्ड म्हणा फ्लॅट वर्म, एंडो पॅरासाइट, असिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक, हर्मॅफ्रोडाइट. म्हणा 5 वेळा. मन 5 वेळा. ठीक आहे, दिक्कत सगळंच डोक्यावरून जाणार आहे सगळे. एक ही थांब. म्हणा 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 5 वेळा. असं प्रत्येकामध्ये 5-5 वाक्य लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा. ठीक आहे? हे होतं कुठलं? हे लक्षातच ठेवायचं. काय 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 लक्षात ठेवणार? पहिला फ्लॅट आहे, एंडो आतमध्ये आहे, असिलोमेट आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि हर्मॅफ्रोडाइट आहे. ह्यात उदाहरणं काय काय आहेत? लिव्हर फ्लूक म्हणले बघा त्याने. लिव्हर फ्लूक म्हणजे काय? लिव्हर मधले जंत आहेत ते. कुठले? जंताचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला एक प्रकार लिव्हर मध्ये राहणारे जंत, लिव्हर फ्लूक. कळलं? टेप वर्म, टेप टेप कसं असतो? लांबडा लांबडा असतोय तसं टेप सारखे लांबडे असणारे जंत त्याला म्हणायचं टेप वर्म. हा पण काय आहे? प्लॅटी हेल्मिंथिस आहे. म्हणजे जंताचे किती प्रकार तुम्ही लक्षात ठेवू नका, कारण 2 प्रकार दिसत आहेत. कुठले कुठले? टेप वर्म म्हणा, टेप वर्म, लिव्हर फ्लूक. लिव्हर मध्ये राहणारे लिव्हर फ्लूक आणि टेप वर्म म्हणजे लांबडेचे लांबडे. ते कुठे असतात? इंटेस्टाइन मध्ये, आपल्या लहान आतड्यामध्ये असतात. कळलं? उदाहरण त्यात झालं तुम्ही. हे होतं प्लॅटी हेल्मिंथिस. आता अस्कॅरमेंथिस. अस्कॅरमेंथिस. हां. Phylum Ascalminthis. First body of this animal. हेल्मेंट परत आलं काय? हा पण जंताचाच प्रकार आहे. प्लॅटी हेल्मिंथिस आणि अस्कॅरमेंथिस म्हणजे हे जंताचे असतात. हां. First body of this animal is long, thread-like or cylindrical. Hence they are called as roundworms. गोलकृमी प्राणीसंघ. ह्या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक, धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. Second, these animals are either free-living or endoparasite. Free-living animals either aquatic or terrestrial. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. Body of this animal is triploblastic and pseudocoelomate. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. Body of these animals is non-segmented and covered with tough cuticle. या कृमींचे शरीर अखंडित असून त्या भोवती भक्कम उपचर्म असते. These animals are unisexual. हे प्राणी एकलिंगी असतात. Example: Ascaris intestinal worm, filarial worm, loa, eye worm, etc. उदाहरणे: पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत.
आता हे फार सोपं आहे लक्षात ठेवायला. कसं काय, हे जर पाठ झालं तर हे लक्षात राहतं सगळं. काय काय म्हणलो मी, प्लॅटी एलिमेंट पाठ झालं की आपण लक्षात राहतं. ह्याचं कारण काय, थोडं साईडला उभा आहे बघा. ह्याच्यात सांगतो तुम्हाला मी, हे कसे आहेत, चपटे आहेत, ह्याला म्हणलं फ्लॅट वर्म. हे कसे आहेत, राऊंड आहेत, गोलाकार आहेत. गोल म्हणजे असं गोल नाही, त्याचं काय म्हणायचं, हे चपटं आणि त्याला गोल असल्यासारखं गांडोळासारखं असते, समजलं. त्यानंतर हे एंडोपॅरासाइट आहे, हे पण एंडोपॅरासाइट आहे. ओके, दुसरं शब्द कॉमन, एंडो पॅरासाइट. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, ह्याच्यापेक्षा हा कसा वेगळा आहे ते कळलं. पहिलं वाक्य फ्लॅट आहे, हा राऊंड आहे, हा एंडो आहे, हा पण एंडो आहे, हा असिलोमेट आहे, ह्याला सिलोम नाही आहे, बॉडी कॅव्हिटी नाही आहे. खरं हे तुमच्यासारखे आहेत, अभ्यास करतो म्हणजे करत नाहीत, म्हणजे सुडो कळलं. हे कसे आहेत, सुडो सिलोमेट आहेत, समजलं. त्यानंतर हे कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक. हे पण कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. हे कसे आहेत, हर्मॅप्रोडाइट. हे कसे आहेत, वेगळे वेगळे. इकडे दोन्ही पण मेल फिमेल एकत्र होतं, इथं मात्र वेगळं वेगळं असणार आहे कळलं. त्यापेक्षा इथंच होतं मग. हे फ्लॅट आहे, हे राऊंड आहे, हे एंडोपॅरासाइट आहे, हे पण एंडोपॅरासाइट आहे. हे असिलोमेट आहे, हे कसं आहे, सुडोसिलोमेट आहे. हे कसं आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. हे पण कसं आहे, ट्रिप्लोब्लास्टिकच. हे हर्माप्रोडाइट आहे, हे कसं आहे, युनिसेक्स्युअल. आता समज लक्षातच ठेवायचं ते, म्हणजे एक झालं की दुसरं आपण लक्षात राहणार आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, समजलं. लक्षात ठेवून काय हे करायचं आपल्याला, वेगळं काय. आता ह्यात वेगळं काय आहे, ह्यात वेगळं काय आहे, हा सिलोमेट आहे, हा असिलोमेट आहे. इकडं हर्माप्रोडाइट होतं, इकडं युनिसेक्स्युअल आहे. हा चपटा होता, हा गोल आहे. समजलं मी काय म्हणवलंय. आता राहिलं उदाहरण. उदाहरण मी तुम्हाला मगाशी 2 सांगितलेले. एक म्हणजे सांगितलेलं हा लिव्हरमध्ये राहणारा, लक्षात आहे, लिव्हर फ्लू. हा कुठं राहतोय, डोळ्यात राहतोय. हे जो उदाहरण कुठलं आहे, डोळ्यात राहणार. लोआ जो आहे हा कुठं राहतो, डोळ्यामधला जंत आहे कळलं. हा, डोळ्यामध्ये पण असतात जंत. त्यानंतर दुसरं इथं तुम्हाला मी काय सांगितलेलं, इथं टेप वर्म सांगितलेलं. टेप वर्म कुठं असतात, इंटेस्टाइनमध्ये. आणि इथं अस्कॅरिस नावाचे जंतू असतात, ते कुठं राहतात, इंटेस्टाइनमध्येच. आता समजलं मी काय काय सांगालो ते, मी तुम्हाला कम्पेअर करून सांगालो, जेणेकरून तुम्हाला पाठ करताना जर असं सोपं व्हावं, किंवा लिहिताना असेल ह्या साईडला प्लॅटी आणि इकडं अस्कॅरी. ठीक आहे. हेल्मेंथ इज अ कॉमन, हेल्मेंथ म्हणजे जंत. समजलं असेल बऱ्यापैकी, क्लिअर झाले, एव्हरीथिंग इज क्लिअर. कोणाला काय डाऊट आहे, कुंभार नाही ना. तुम्हाला काय आलं तर डोळ्यातले जंतू काय आलं तर, डोळे काय म्हणला, लोआ झालं तर, हे म्हणजे डोळ्यातले जंतू म्हणलं का तुम्हाला, असं होय, मला वाटलं लोआ. ठीक आहे, घ्या आता पुढचं या. जरा 3 माईक चालणार आहे. Phylum Annelida. First body of this animal is long, cylindrical and metamerically segmented. वलीय प्राणी. माझं अस्कॅरिस सांगत असताना मेल जो आहे तो लहान आहे, फिमेलची डायग्राम आहे ती मोठी आहे, एवढंच लक्षात ठेवा. तोंड वरच्या साईडला आहे, टेल खालच्या साईडला आहे. तुम्ही डायग्राम काढशीलच 2 वेळा तरी. वलीय प्राणी संघ. हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्यात काय खंडखंडी भवन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. Second, most of animals are free living, but few are ectoparasites. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आढळणारे किंवा भूचर असू शकतात. These animals are triploblastic, bilateral symmetrical and e-coelomate. हे प्राणी त्रिस्त्री, द्विपार्श्व, सममित आणि सत्य देहगुहा युक्त आहेत. They have stay or parapodia or suckers for locomotion.
ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापात किंवा चूषक यांसारखे अव्यय असतात. Their body is covered with special cuticle. ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. These animals are either hermaphrodite or unisexual. हे प्राणी अभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. Example: earthworm, leech, nereis, etc. उदाहरणे गांडूळ, जळू, नेरीस इत्यादी. आता बघत आपण ॲनिलिडा. आता ॲनिलिडामध्ये परत आपल्याला बघायचं काय, पहिली गोष्ट त्यांची बॉडी कशी आहे, सिलेंड्रिकल आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं सेगमेंटेड आहे. आपल्याला उदाहरणं पण फार महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कळलं. मग आता ॲनिलिडा जेव्हा बघतोय आपण तेव्हा आपल्या डोक्यात पहिल्यांदा कोण यायला पाहिजेत, गांडूळ यायला पाहिजेत. कोण? गांडूळ बघितलं तुम्ही? गांडूळ कसं असते हो, हे बघा गांडूळ दिसताना आपलं असं दिसते काहीतरी असं सेगमेंट याचा अर्थ काय, तुकडा तुकडा, असं हे लहान 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 असे तुकडे जोडल्यासारखं दिसतंय. समजलं पहिलं. दुसरं उदाहरण सांगितलं लीच. यु नो लीच. कोकणात बऱ्याच वेळ गेले की आपल्या पायाला जळू लागतात, जळूला लीच म्हणायचं. जळू म्हणजे काय, तुमच्या अंगाला हाताला पायाला चिटकतंय, ते तुमचं रक्त पितंय आणि मग सुटतंय. काय म्हणलो मी, अंगाला लागते पहिल्यांदा, ते रक्तप्रवाह सोडतच नाही. समजलं. त्याची पण त्या तंबाखूचा वास दिला की सोडतं असं म्हणतात बरेच जण. कळलं. म्हणतात असं कोकणातले लोक, आणि त्यांना माहीत असते कुठं कुठं लीच आहेत ते. बऱ्याच वेळ आयुर्वेदिक डॉक्टर पण वापरतात हे. तुमचं रक्त जर अशुद्ध झालं असलं, कुठलं काय ते झालं असलं, तिथे नेऊन तिथे लावतात. ते काय करते मग सगळं रक्त तुमचं शोषून घेते. समजलं मला काय सांगायचं. ते उदाहरण आहे. हे काय, अर्थवर्म. बरोबर आहे. सेकंड मी तुम्हाला काय सांगितलं, लीचं स्पेलिंग. स्पेलिंग जरा लक्षात ठेवा जावा. माझे स्पेलिंग कधी कधी चुकू शकतात, कळले. पण तुम्हाला चुकून चालणार नाही, अर्धा मार्क जातो तुमचा. माझी फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची. लीच काय करते मग, ते शोषून घेते. आणि तिसरं काय सांगितलं उदाहरण बघा तिने, नेरीस. तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळी ते त्याला गणपती पण म्हणतात, लय जण गणपती म्हणतात त्याला. ते असं वळवळ करते बघा, ते फास्ट. त्याची पण बॉडी सेगमेंटेड असते. त्याची पण बॉडी कशी असते, सेगमेंटेड. समजलं. मग हे कसे सगळे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. अर्थवर्म गांडूळ आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. लीच आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून ह्याला एक्टो पॅरासाइट असं म्हणायचं. कळलं. एक्टो म्हणजे दुसऱ्यावर असणारे, सिलेंड्रिकल म्हणजे सिलेंडरसारखा शेप असणारा, सेगमेंटेड म्हणजे सेगमेंट असणारा. लक्षात द्यायला लागले. परत आणि ट्रिप्लोब्लास्टिक मगासारखं. हा पण कसा आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. 3 लेअरपासून, 3 लेअर म्हणजे एक्टो, एंडो, मिझो ह्याच्यापासून तयार झालेला आहे. आणि बायलॅटरली सिमेट्रिकल आहे हा. बरोबर आहे. म्हणजे 2 तुकडे होऊ शकतात याचे. त्यानंतर कसं आहे, ह्याला सिलोम आहे म्हणून ह्याला म्हणायचं यू सिलोमेट. त्यानंतर आणि काय सांगितलं त्यांनी, दे हॅव सेटी और पॅराफोडिया और सकर फॉर लोकोमोशन. यातलं एक कुठलं पण लक्षात ठेवा, पॅराफोडिया और सकर लक्षात ठेवा. ह्यांना हा ऑर्गन असतोय पॅराफोडिया. ओके. लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी हा पॅराफोडिया असतोय. दे आर कवर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. क्युटिकल, यू नो क्युटिकल, व्हॉट इज क्युटिकल गुलनाज? आपल्या बॉडीच्यावर एक कवरिंग असते, त्याला म्हणायचं क्युटिकल. कुठलं कल? क्युटिकल. म्हणा पॅराफोडिया क्युटिकल. हे पॅराफोडियामुळे तो हालचाल करतोय, क्युटिकलमुळे त्याच्या अंगावर एक म्हणजे आत घुसण्यासाठी मदत करते कुठं पण ते. ठीक आहे. यू सिलोमेट म्हणजे सांगितले तुम्हाला मी, सिलोम असणार आहे. बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे 2 हे असणार आहे. ट्रिप्लोब्लास्ट म्हणजे 3 असणार आहेत. एक्टो पॅरासाइट म्हणजे काय असणार आहे, पॅरासाइट आहे तो बाहेर राहतोय. आणि सिलेंड्रिकल आणि सेगमेंटेड तुम्हाला सांगितलेलं आहे.
ठीक आहे. पहिलं काय आता हर्मॅप्रोडाइट और युनिसेक्सुअल, ह्यांचं जरा डेंजर काम आहे. कधी कधी हे वेगळे वेगळे पण असतात, मेल फिमेल वेगळे वेगळे पण असतात, कधी कधी दोन्ही ऑर्गन एकात पण असतात. ह्याला म्हणायचं हर्मॅप्रोडाइट और युनिसेक्सुअल और युनिसेक्सुअल. समजलं. उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, अर्थवर्म, लीच आणि नेरिस. म्हणा आता एकदा, सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड, सिलेंड्रिकल सेगमेंटेड, एक्टोपॅरासाइट, ट्रिप्लोप्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल. हे तिन्ही लक्षात आपलं. आपण ते काल क्रॅट्रा केलं नव्हतं का, तिन्ही काल पाठ केलं का आपण. हे आपलं ट्रिप्लोप्लास्टिक आहे का, डिप्लोप्लास्टिक आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. त्यानंतर युसिलोमेट, असिलोमेट, लक्षात आहे ना ते. त्यामुळे काल ते पाठ करून घेतलं, कारण 3 वाक्य तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लक्षात येतील. ह्यासाठी ते केलं 8 तास. खरं तुम्ही काय केला, पळून गेला मामा आणि घरातनं आणतो म्हणून आणला नाही. पॅराफोडिया आणि क्युटिकल म्हणा सगळं एकत्र. एक्टोपॅरासाइट, ट्रिप्लोप्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल, युसिलोमेट, पॅराफोडिया आणि क्यूट. हे शब्द सगळे लिहून ठेवायचे. पहिल्यांदा नोट्स काढताना पहिला हे लिहायचे आणि त्याच्या खाली वाक्य लिहायचं. म्हणजे पेपर जाताना फक्त आपण एवढं वाचून गेलो की लक्षात राहते ते. समजलं. मग तुम्ही नुसतं ना ते एवढंच लिहायला पेपर, इथं एवढं नाही लिहायचं, हे एवढं लक्षात ठेवायचं लिहायचं आहे आणि नंतर परत वर्डमध्ये लिहायचं आहे. ओके. म्हणजे एक फायनलला 2 वेळा लिहायचं आहे. एकदा फक्त वर्डमध्ये, 11वे वाले कंपल्सरी, 12वे वाले पण कंपल्सरी. तुम्हाला येते काय हे, हा मग वाचायचं. समजलं. मॅडम सगळं चॅप्टर का अजून झाला नाही. हा प्लांटी ॲनिमल शिकवू नका मग सांगायचं, ते मी शिकवतो. समजलं. हां, बऱ्यापैकी लक्षात आलं आहे. हा फायलम. ठीक आहे, व्हिडिओ पॉज कर आणि पुसून घे जरा चिन्मय. चालू करा. Phylum Arthropoda. First, these animals have joint appendages, hence they are called as arthropods. संधिपाद प्राणीसंघ. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. First, these animals have joint appendages, hence they are called as arthropods. संधिपाद प्राणीसंघ. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. Second, planet Earth has highest number of animals from this phylum. Hence, this is the largest phylum with highly successful animals in animal kingdom. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. These animals are found in all type of habitats ranging from deepest ocean to the highest mountains. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. Body of these animals is triploblastic, eucoelomate, bilateral symmetrical and segmented. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असतात. Chitinous exoskeleton is present around their body. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. These animals are unisexual. हे प्राणी एकलिंगी असतात. Examples: crab, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly, honeybee, etc. उदाहरणे: खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. जेव्हा आपण आर्थ्रोपोडा बघत असतोय, काय बघतोय आपण, त्यावेळी लक्षात यायला पाहिजे आपल्याला द वर्ड आर्थो. आपण बघतो की आर्थोपेडिक डॉक्टरकडे गेलतो आपण, यु नो आर्थोपेडिक डॉक्टर म्हणजे काय, जॉईंटचा डॉक्टर. कुठला, जे जॉईंट असतात आपले, 2 जॉईंट, 2 वस्तू जोडणारा, ह्याला आपण जॉईंट म्हणतोय, जॉईंट मार म्हणतोय आपण. लक्षात आहे. म्हणजे द वर्ड आर्थो मिनिंग जॉईंट. काय, मग ह्याला वेगळे वेगळे ऑर्गन जॉईंट केलेत. झुरळ आहे, पाय वेगळा आहे त्याचं पुढचं हे वेगळं आहे सगळं. आतापर्यंत कसं होतं बघा, सेगमेंटेड तर सेगमेंटेड, मोठा तर मोठा. आता तसं नसणार आहे, ते वेगळे वेगळे ऑर्गन त्याला असणार आहेत. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, जॉईंट अपेंडेज असलेला आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणायचा उद्देश आहे की वेगळे वेगळे ऑर्गन आहे त्याला. कळलं.
काय झालं? यू लिहिलं. पोडिओ झालं. यू नाही, ते हे झाले. सगळ्यात जास्त ज्या आपल्याकडे ज्या फॅमिली आहेत 10, ह्या 10 फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त ह्यांची माणसं आहेत. कारण ह्यांची टीम सगळ्यात मोठी आहे. ऑल हॅबिटेट, हॅबिटेट म्हणजे काय? राहतात कुठे ते. म्हणजे आता आपण बघितलो बघा, हे फक्त पाण्यामध्ये राहतात, हे जमिनीवर राहतात आणि दोन्हीकडे पण राहतात. तर दोन्हीकडे राहण्यापेक्षा हे कशात माहिती आहे काय, एकदम पर्वतावर पण राहतील, एकदम पाण्याच्या टोकाला पण राहतील. समजलं? असं कुठलीच जागा नाही जिथे हे नाहीत. कोण? आर्थ्रोपोडा. सगळीकडे आहे त्याने, पृथ्वी तलावावर जिथं जिथं जागा आहे त्या ठिकाणी. कारण कसं असतंय, एकदम गरम हवेच्या ठिकाणी कोण कोण राहू शकत नाही, कोण कोण थंड हवेच्या ठिकाणी राहू शकत नाही. समजलं? कोण कोण आता पाण्यात राहतात, खरं पाण्याच्या वरवर राहतात, पाण्याच्या एकदम टोकाला जाऊ शकत नाहीत. ह्यांचं तसं नाही. पाण्याच्या टोकाला पण ह्यांचं अस्तित्व आहे, पाण्याच्या वर पण आहे, पाण्याच्या मध्ये पण आहेत, रस्त्यावर पण आहेत, डोंगरावर पण आहेत, एकदम वर पण आहेत. दॅट इज ऑल हॅबिटॅट. समजलं? फॉर एक्झाम्पल कॉक्रोच घेतले त्यांनी किंवा बटरफ्लाय घेतले, कुठं पण हे असतातच. ठीक आहे. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 ब्लास्ट आहेत, यू सिलोमेट आहेत. समजलं? म्हणजे याला सिलोम आहे, बायोलॅटरल सिमेट्रिकल आहेत, कायटिन. मग अशी क्युटिकल सांगितलेलं बघा, इथं कायटिन सांगितलं, लक्षात ठेवायचं. ह्याच्या वरचं कवरिंग आहे त्याला कायटिन म्हणायचं. बटरफ्लाय, तुम्ही एखाद्या फुलपाखराला धरला, हाताला असं काहीतरी लागते बघा कलरचं, दॅट इज द कायटिन. ओके. त्यानंतर युनिसेक्शुअल, मेल फिमेल वेगळे आहेत आणि उदाहरणं सांगितलेत. कॉक्रोच, बटरफ्लाय, 2-3 उदाहरण लक्षात ठेवा. समजलं? एनी डाऊट इन आर्थ्रोपोडा? कायम लक्षात ठेवा. त्याचं मिनिंग काय आहे ते लक्षात ठेवायचं. आणि सेकंड लास्ट त्याचं डायट उदाहरण काय काय ते मधलं जर आठवायचं. कळालं मी काय म्हणलं ते? म्हणा. जॉईंट अपेंडेज. अपेंडेज म्हणजे पार्ट आहे. पार्टला जरा सायंटिफिक वर्ड आपण अपेंडेज म्हणले. जॉईंट अपेंडेजेस, लार्ज नंबर, ऑल हॅबिटॅट, ट्रिप्लोब्लास्टिक, यू सिलोमेट, बायोलॅटरल सिमेट्रिकल, कायटिन, युनिसेक्शुअल, बटरफ्लाय, कॉक्रोच. ऑल हॅबिटॅट, ट्रिप्लोब्लास्टिक, यू सिलोमेट, जरा जोश अंगात, सकाळ सकाळी आपल्या अंगात जोश आहे असं जरा जोरात म्हणा बघू. joint appendages, large number, all habitat, triploblastic, eucoelomate, bilateral symmetrical, joint appendages, appendages, large number, all habitat, triploblastic, eucoelomate, bilateral symmetrical, कायटिन, युनिसेक्शुअल, बटरफ्लाय, कॉक्रोच. पाठ करताना ह्याच प्रकारे घरात म्हणायचं आहे 5-5 वेळा, तरच पाठ होईल, अन्यथा पाठ होणार नाही. समजतंय? हा. नेक्स्ट. Phylum Mollusca. First, body of this animal is soft and slimy. Hence, they are referred as mollusk. मोलुस्का याचा अर्थ मऊ मऊ. तर हे कसं होतं, जॉईंट होतं, ते कसं असणार का? गुबगुबीत असणार आहे. मृदुकाय प्राणीसंघ. या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. Second, this is largest phylum in animal kingdom. ह्या प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. These animals are aquatic or terrestrial. Most of the aquatic mollusks are marine, but few are water dwellers too. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. Body of this animal is triploblastic, eucoelomate, non-segmented and soft. Except animals like snail, their body shows bilateral symmetry. Their body is divided into 3 divisions like head, foot and versial mass.
यांचे शरीर त्रिस्तरी देहगुहायुक्त अखंडित आणि मृदू असते. गोगलगायीसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागात विभागलेले असते. Visceral mass is covered with mantle. This mantle secretes a hard calcareous shell. This shell may be external or internal or even absent in some cases. अंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्त्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये ते नसते. These animals are unisexual. हे प्राणी एकलिंगी असतात. Examples: bivalve, snail, octopus, etc. उदाहरणे कालव, द्विपुट किंवा शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. तुम्हाला मी मोलुस्का म्हणजे मौमो म्हणजे सॉफ्ट असणारे सगळे असणारे. सॉफ्ट कोण कोण असते? ऑक्टोपस बघितला तुम्ही, फोटो तर बघितला असेला, किंवा गोगल गेला किती टच करून बघा, किती हार्ड लागते, शी लागते. गोगल गेला असं दाबून बघा, मऊ मऊ लागते ते, बरोबर आहे. मग इथं उदाहरण आहे ऑक्टोपस आणि स्नेल. लक्षात राहील. मोलुस्कामध्ये कोण कोण येणार? ऑक्टोपस आणि स्नेल. स्नेल तुम्हाला बघायला मिळतेच, एकदा बघा, काय अडचण नाही. ठीक आहे, पहिलं झालं. सेकंड थिंग, आता गोगलगाई तुम्ही बघितलं, त्याच्यावर कधी कधी शंख असतो, बघितला का तो शंख? त्या शंखाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? त्या शंखाला इंग्लिशमध्ये म्हणायचं मेंटल. मॅन्टल, समजलं? हे मॅन्टल काय आहे? मग हार्ड असते, त्याच्यामध्ये कॅल्शियम असते. ह्याच्यामध्ये काय म्हणायचं असते? कॅल्शियम पासून बनलेलं असते. हे का? तुम्ही त्याला असा हात लावला ते आत जाऊन बसतंय. कळलं? ह्याचे प्रोटेक्शनसाठी आहे. त्या आतल्या ऑर्गन सगळे त्याचे प्रोटेक्ट करायसाठी असते. कोण म्हणलं मी तुम्हाला? म्हणा 5 वेळा मेंटल. मेंटल नाही, तुम्ही आहात, हे मेंटल आहे. म्हणा मेंटल. कशापासून बनलंय ते? कॅल्शियम कार्बोनेट. बस, सॉफ्ट आहे. दुसरं सेकंड लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त हे होते. 2 नंबरला हे आहेत. राहू कुठू शकतात? हे पण दोन्हीकडे राहू शकतात, ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल. मग सर हे वाक्य आणि ह्या वाक्यात फरक काय? ह्या वाक्याचा अर्थ आहे कुठं पण. हे फक्त जमिनोकी प्राण्यावर, म्हणजे कुठं एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला राहू शकत नाहीत. हे ट्रिप्लोब्लास्टिक होते, हे पण ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. युसिलोमेट, इकडं पण युसिलोमेट. इकडं सिमेट्रिक असले का? रेडियल असेल, बायलेटर असेल. इकडं पण बायलेटर सिमेट्रिकल आहे, इकडं पण बायलेटर सिमेट्रिकल आहे. हे कसे होते? इकडं बघा, आता ह्यांचं डोकं, पाय वेगवेगळे असतात. काय म्हणायचं? हेड म्हणा, फूट. आणि मधला भाग जो आहे ह्याला म्हणतो आपण व्हिसेरा. व्हिसेरा म्हणजे महत्वाचा पार्ट, म्हणून हे म्हटलं बघा, हेड, फूट आणि व्हिसेरा. म्हणा व्हिसेरा. व्हिसेरल आला याच्यावरून. व्हिसेरा शब्द आहे, व्हिसेरावरून व्हिसेरल मास असं आले, चुकत नाही माझं. ठीक आहे, व्हिसेरल मास किंवा व्हिसेरल पार्ट असं म्हणतो आपण. म्हणा हेड, फूट, व्हिसेरल पार्ट. व्हिसेरल नाही, व्हिसेरल. VISERAL, व्हिसेरल. ओके. मग हे व्हिसेरल पार्ट आहे की नाही, ह्याच्यावर हा मेंटल आहे. ओके. त्यामुळे असं बाण पण करायचं, व्हिसेरा खाली बाण, त्याच्या खाली कॅल्शियम कार्बोनेट. समजलं? आणि लक्षात ठेवायचं, गोगलगाय पोटात पाय. ओके. पोटात पाय म्हणजे काय? ह्या मेंटलच्या आत असते ते. ओके. हां, म्हणा आता. सॉफ्ट, सेकंड लार्जेस्ट, ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल, ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट, हेड, फूट, व्हिसेरल पार्ट,
मेंटल, कॅल्शियम कार्बोनेट, ऑक्टोपस स्नेल. म्हणा 5 वेळा. एकच चालते, 5 वाक्य पाहिजे आपल्याला. खुळी कावरी जत्रा ओळी ना.